काय आंदोलन केलेलं आहे आज आपण? लातूर शहराची स्वच्छता करणारे, घंटागाडी व्यवस्थापनामध्ये काम करणारे सर्व सफाई कामगार, ज्याच्यामध्ये लातूर शहरामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणारे 300-350 कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन अधिनियमांतर्गत कंत्राटी कामगार कायद्यानुसार ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये किमान वेतन देणे, बोनस देणे, PF देणे, ESIC लागू करणे, पगारी सुट्ट्या आहेत, पगारी रजा आहेत, सुरक्षेची साधनं आहेत, वेतन चिठ्ठी आहे आणि या सर्वांना हे द्यावं अशा पद्धतीची मागणी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं गेल्या 7-8 महिन्यापासून आम्ही सातत्यानं करत आहोत. या मागण्याकडे प्रशासन आणि ठेकेदार एजन्सी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं. म्हणून गेल्या महिन्यामध्ये 13 तारखेला आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं. या सर्व बाबी कायद्यानुसार तुम्हाला देणं बंधनकारक आहे. आपण या लातूर शहराचे आयुक्त आणि मूळ मालक आहोत आमचे, आणि मूळ मालकाची ही जबाबदारी आहे प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून, आणि म्हणून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण जर या कायद्याची 15 दिवसात अंमलबजावणी नाही केली तर आम्ही लातूर शहराची स्वच्छता करणारे सर्व कामगार काम बंद ठेवून आपल्या दारासमोर आम्ही बसून राहू आणि काम बंद आंदोलन करून अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं होतं. गेल्या 27-28 दिवस झालं तरी महानगरपालिकेने दखल घेतली नाही. म्हणून आम्ही आज रोजी सर्व कामगार बांधव रस्त्यावर येऊन काम बंद आंदोलन केलेलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन आजच्या या दिवशी आपले महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय देविदास जाधव साहेब यांनी आमच्यासोबत चर्चा केली, मिटिंग घेतली. त्यांचे अधिकारी, कर्मचारी, आम्ही सर्व कामगारांचे प्रतिनिधी, कामगार संघटना आणि पोलीस प्रशासन आणि ठेकेदार एजन्सी असे संयुक्त मिटिंग होऊन या मिटिंगमध्ये आमच्या सर्व मागण्यावर त्यांनी मान्य केल्या सगळ्या मागण्या आणि सगळं तोडगा काढून 15 दिवसात या सगळ्या मागण्याची पूर्तता करू असं लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यावर आमच्या सगळ्या कामगार बांधवांचं समाधान झालेलं आहे. जर हे पुन्हा भविष्यात नाही झालं तर पुन्हा आम्ही अशाच पद्धतीचं उग्र आंदोलन करू, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना कळवलेलं आहे. ओके. सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. आपल्यासोबत बैठक देखील झाली. नेमकं काय ठरलं या बैठकीत? शहरातील कचरा संकलन वाहतूक या संदर्भात अशोक एंटरप्राइजेस या संस्थेला हे काम दिलेलं आहे. या घंटागाड्यावर जे कामगार आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या. यामध्ये किमान वेतन, EPF आणि इन्शुरन्स या संदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. आम्ही जी माहिती घेतली प्राथमिक, तर यामध्ये त्यांना किमान वेतन दिलं जातं आहे, पण त्यामध्ये काही जर तफावत असेल तर आम्ही तपासून त्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ. आम्ही एजन्सीजला हे त्यांचं वेतन त्यांच्या अकाउंटद्वारे नियमित देण्यासंदर्भात व्यवस्था करण्यासाठी कळवलेलं आहे. याशिवाय EPF जी कारवाई आहे ती 15 दिवसात करण्यासाठी कळवलेलं आहे. याशिवाय त्यांना आयडेंटिटी कार्ड देणं, PPE किट पूर्ण देणं, ड्रेस देणं या संदर्भात सुद्धा एजन्सीला कळवलेलं आहे. ही पूर्तता आम्ही 15 दिवसात करू. या संदर्भात एजन्सी आणि कामगार संघटना यांच्या प्रमुखाशी चर्चा करून मान्य केलेलं आहे कामगार संघटनाने सुद्धा, आणि त्यांनी त्यांचं काम बंद आंदोलन मागे घेतलेलं आहे. किमान वेतनाचा प्रश्न? किमान वेतन दिलं जातं आहे, म्हणजे सध्या 15,000 रुपये त्यांना दिलं जातं आहे, पण 15,800च्या आसपास काहीतरी येतं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही ते व्हेरीफाय करून घेऊन अंतिम निर्णय घेऊ.